हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश. या सब्जेक्टमध्ये आज आपण पोएम लर्न करणार आहोत. हाऊ क्रिएचर मूव. मागील व्हिडिओमध्ये हाऊ क्रिएचर मूव या पोएमचं एक्सप्लेनेशन म्हणजे मराठीतून भाषांतर ट्रान्सलेशन मी केलेलं होतं. आज आपण या पोएमच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजेच क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी लर्न करणार आहोत. तर ॲक्टिव्हिटी नंबर 2, फर्म पेअर क्विज ईच अदर विथ वन meaning points to any object picture in this book and start the quiz. जोड्या करून एक अनेकांचा खेळ खेळा. या ठिकाणी जोडी करायची आणि एक आणि अनेक असा खेळ खेळायचा आहे. कोणतीही वस्तू या पुस्तकातील चित्र दाखवून खेळ सुरू करा. मग या ठिकाणी आपल्याला वस्तूंची नावं ही आपल्याला माहिती पाहिजे. मग चित्रामध्ये असलेली ती किंवा तुमच्या मनाने सुद्धा तुम्ही या ठिकाणी त्या वस्तूंची नावं इथं लिहू शकता. मग यांनी बॉय दाखवले, गर्ल दाखवली. हा जो बॉय आहे हा म्हणतो वन लॉयन. लागलीच ही मुलगी म्हणते मेनी लॉयन्स. म्हणजे वन म्हणजे एक वचन आणि मेनी म्हणजे अनेक वचन म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल. मग या ठिकाणी वन लॉयन आणि मेनी लॉयन्स. मग या बाजूला हा बॉय ही गर्ल. बॉय म्हणतो मेनी बॉईज, गर्ल म्हणते वन बॉय. म्हणजे एकाने एक वचन म्हणायचं आणि दुसऱ्याने अनेक वचन म्हणायचं. अशा प्रकारे हा खेळ या ठिकाणी खेळायचा आहे. तर हा खेळ तुम्ही 2 मित्र किंवा 2 मैत्रिणी मिळून या ठिकाणी खेळू शकता. हा खेळ तुम्ही वर्गात खेळायचा. तर 2 विद्यार्थ्यांनी एकाने म्हणायचं वन टायगर, दुसऱ्याने म्हणायचं मेनी टायगर. एकाने म्हणायचं वन स्क्विरल, दुसऱ्याने म्हणायचं मेनी स्क्विरल. एकाने म्हणायचं वन पिग, दुसऱ्याने म्हणायचं मेनी पिग. एकाने म्हणायचं वन कॉलीफ्लावर, दुसऱ्याने म्हणायचं मेनी कॉलीफ्लावर्स. असे आपण या ठिकाणी लॉयन या वर्डच्या जागेवर वेगवेगळ्या वस्तूंची किंवा मुलांची मुलींची वेगवेगळी नावं या ठिकाणी तुम्ही घेऊ शकतात. आणि त्याचप्रमाणे वस्तूंची नावं ही या ठिकाणी घ्यायची आहेत. तर वस्तूंच्या नावामध्ये तुम्ही नोटबुक, बुक, इरेझर, वन इरेझर, मेनी इरेझर, वन बुक, मेनी बुक, वन टेबल, मेनी टेबल, वन चेअर, मेनी चेअर अशा वस्तूंची नावं या ठिकाणी लिहून आपल्याला या ठिकाणी वन आणि मेनी हा खेळ या ठिकाणी खेळायचा आहे. राईट डाऊन एनी 5 पेअर्स ऑफ वन मेनी. मी ह्या वेगवेगळ्या 5 पेअर्स या ठिकाणी सांगितलेल्या आहे. त्या पद्धतीने तुम्ही हा खेळ खेळायचा आणि आपल्या नोटबुकमध्ये या ज्या पेअर्स आहे या राईट डाऊन करायच्या. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे डम कॅरेड्स. वन पर्सन ॲक्ट आउट एन लाईन इन द पोएम सायलेंटली. अदर गेस व्हॉट इज इट. या ठिकाणी डम कॅरेक्टर म्हणजे मूकाभिनय पहा आणि ओळखा. एका विद्यार्थ्याने ॲक्शन करायची आणि दुसऱ्याने ती ॲक्शन ओळखायची. अशा प्रकारे हा खेळ या ठिकाणी खेळायचा आहे. आणि या खेळाला म्हणता डम कॅरेड्स. डम कॅरेड्स. एकाने ॲक्शन करायची आणि दुसऱ्या विद्यार्थ्याने ती ओळखायची. तर अशा प्रकारे हा खेळ या ठिकाणी खेळायचा आहे. हा खेळ इतर कविता किंवा पाठासाठीही घेता येईल. तुम्ही यासाठी कविता किंवा पाठ काही घेऊ शकता आणि हा खेळ खेळू शकतात. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे लिस्ट ऑल द ॲक्शन वर्ड्स फ्रॉम द पोएम. या पोएममध्ये काही ॲक्शन वर्ड्स आलेले आहेत तर त्यांची लिस्ट बनवायची. अँड ॲड अदर ॲक्शन वर्ड्स टू द लिस्ट. आणि अदर तुम्हाला जेही माहिती असतील तुमच्या माहितीप्रमाणे अदर वर्ड्स ते सुद्धा ॲक्शन वर्ड्स आहेत त्यांची लिस्ट आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे. मग या ठिकाणी मी माझ्या नोटबुकमध्ये ही लिस्ट तयार केलेली आहे. तर तुम्ही ही लिस्ट या ठिकाणी पाहू शकता. लिस्ट ऑल द ॲक्शन वर्ड्स फ्रॉम द पोएम अँड ॲड अदर ॲक्शन वर्ड्स टू द लिस्ट. मग या ठिकाणी ॲक्शन वर्ड्स जे बुकमध्ये किंवा त्या लेसनमध्ये आलेले आहेत ते वॉक, लीप, क्रॉल, डाय, स्वीप,
विगल, स्विंग, हॉप, स्प्रेड, सेल, डान्स, रन. वॉक म्हणजे पळणे, लीप म्हणजे उडी मारणे, क्रॉल सरपटणे, डाईव्ह वर खाली करणे, स्विम पोहणे. म्हणजे हे जे आहेत हे सर्व काय आहेत ॲक्शन वर्ड्स. ऑल वर्ड्स आर ॲक्शन वर्ड्स. इट्स कॉल्ड ॲक्शन वर्ड्स. त्यानंतर अदर ॲक्शन वर्ड्स. आता आपल्याला माहिती असलेले वर्ड्स या ठिकाणी राईट डाऊन करायचे. मग कोणकोणते वर्ड आहे? फाइंड, वर्क, ईट, जम्प. खाणे, काम करणे, शोधणे, उड्या मारणे. स्मेल, सिंग, प्ले, टॉक, लर्न, फ्लाय. स्पीक, राईट, हिट, फ्लाईट, फाईट, क्राय, सी, हिअर, टेल, कॉल, मेक, से, एक्सेट्रा. अशा वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड्स या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्राय टू मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस ॲज पॉसिबल यूजिंग द टेबल बिलो. खाली एक टेबल दिलेला आहे आणि या टेबलवरून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्सेस हे या ठिकाणी तयार करायचे आहेत. मग ह्या जो टेबल आहे याच्यामध्ये 1 2 3 4 कॉलम्स दिलेले आहेत. मग फर्स्ट वर्ड आहे रेन. या ठिकाणी सेकंड घ्यायचं फॉल्स, थर्ड घ्यायचं फ्रॉम आणि फोर्थ घ्यायचं द स्काय. म्हणजे सेंटेन्स तयार होईल रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स रेन रोल्स डाऊन द हिल. रेन रोल्स डाऊन द हिल. अशा प्रकारे सेंटेन्स या ठिकाणी बनवायचे आहे. तर माझ्या नोटमध्ये हे सेंटेन्स तुम्ही पाहू शकता. इथे पाहू शकता रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. सेकंड, अ स्टोन रोल्स डाऊन द हिल. थर्ड, अ स्टोन रन्स डाऊन द हिल. फोर्थ, अ रिव्हर रन्स डाऊन द हिल. फिफ्थ, अ रिव्हर रन्स टू द सी. Fourth, a river runs down the hill. Fifth, a river runs to the sea. Sixth, rain falls to the ground. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्सेस आहे 7 नंबरचं, द विंड ब्लोज अक्रॉस द रिव्हर. द विंड ब्लोज टू द सी. 9, बोट्स सेल्स डाऊन द रिव्हर. Clouds sails across the sky. 11, clouds float in the sky. 12, a stone sink in the river. 13, boats sink down the bottom of the sea. 14, smoke spread across the sky. 15, smoke rises up the hill. अशा प्रकारे 15 meaningful sentences write down in my notebook. मी या ठिकाणी 15 सेंटेन्सेस हे माझ्या नोटबुकमध्ये लिहिलेले आणि अशाच प्रकारचे सेंटेन्सेस आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे. हे सेंटेन्सेस मी या टेबलवरून या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग वर्ड्स ॲट अ ग्लान्स अँड कम्प्लीट द फ्रेज. एका दृष्टिक्षेपात शब्द वाचा आणि शब्दगट पूर्ण करा. या ठिकाणी शब्द दिलेले ॲट, नियर, बिहाइंड, इन फ्रंट ऑफ, ऑन द लेफ्ट ऑफ, ऑन द राईट ऑफ आणि नेक्स्ट टू. मग या ठिकाणी आपल्याला पुढे असे वर्ड लिहायचे की ज्याच्याने ही फ्रेज तयार होईल. मग ॲट द डोअर, ॲट द विंडो, ॲट द ग्राउंड असं या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. तर मी माझ्या नोटबुकमध्ये हे वर्ड या ठिकाणी राईट डाऊन केलेले तुम्ही पाहू शकता. ॲट द डोअर, मी द डोअर खाली अंडरलाईन केलेली आहे. जो वर्ड या ठिकाणी फिलअप केलेला आहे त्याच्या खाली मी अंडरलाईन केलेली आहे. सेकंड, नियर द स्कूल. थर्ड, बिहाइंड द ट्री. फोर्थ, इन फ्रंट ऑफ आवर हाऊस. फिफ्थ, ऑन द लेफ्ट ऑफ द टेबल. सिक्स, ऑन द राईट ऑफ द मिरर. अँड सेवन, नेक्स्ट टू आवर स्कूल. अशा प्रकारे या ठिकाणी या फ्रेजेस मी तयार केलेल्या आहे. तर अशाच फ्रेजेस तुम्ही या ठिकाणी तयार करू शकतात आणि तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करू शकतात. तर हे सेंटेन्सेस या फ्रेजेस या पुन्हा पुन्हा रीड करायच्या की ज्याने आपल्याला या फ्रेजेसची रीड करण्याची सवय लागेल. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.